हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण खूपच सुंदर अशी माहिती बघणार आहोत। म्हणजेच आपल्याला जर मोठ्या ब्लाऊजपासून लहान मुलींचा ब्लाऊजसाठी फिटिंग कसं करायचं एकदम सोप्या पद्धतीनं, तर हे आज आपण एकदम वेगळी अशी ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की जेणेकरून आपला जर 38 ते 40 इंच साईजचा जरी ब्लाऊज असेल तर तो 28 ते 30 इंच जर छाती असेल, मुलगीची कमर असेल तर तिच्या मापासाठी आपण कसा ॲडजस्ट करून शिवायचा हे बघणार आहोत बघा। तर आजकाल भरपूर फंक्शन असे शाळा कॉलेजमध्ये किंवा आपल्या घरीही गौरी गणपती आता येत आहेत, त्यामुळे मुलींना साडी नेसायसाठी लागते। काठपदर साडी असू दे किंवा रेग्युलर साडी असू दे, तर त्यांना त्यावरती ब्लाऊज मॅचिंग मिळत नाही। तर गोल्डन कलरमध्ये ब्लाऊज आपण अनेक शिवून घेतो लहान मुलींसाठी, पण कसं होतं प्रत्येक गोल्डन कलर हा साडीला मॅच होईलच असं नाही। गोल्डन कलरमध्येही भरपूर प्रकार असतात बघा, की जे आपल्या साड्यांमध्ये असतात त्यावरती इतर कोणताही ब्लाऊज सूट होत नाही। तर अशा वेळेस भरपूर आपली पंचायत होते की आता लहान मुलींसाठी इतके ब्लाऊज मॅचिंग आणायचे कुठून आणि प्रत्येक वेळेस किती शिवायचे, कारण जरी आपण ह्या वर्षी ब्लाऊज शिवून घेतला तर तो पुढच्या वर्षी बसेलच असं नाही। तर त्यासाठी एक सुंदर मी ट्रिक तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की जो आपला साडीतला रेग्युलर ब्लाऊज असतो, म्हणजे काठपदर साडीतला जर आपण ब्लाऊज आपल्या मापाचा जरी शिवला असला तर तो आपल्या मुलींसाठी किंवा कस्टमरचा जरी आला असाल लहान मुलगीचा ॲडजस्ट करण्यासाठी, तर तो एकदम सुंदर पद्धतीने असा आपण टक करून घेऊ शकतो की तो एकदम परफेक्ट त्याच मुलीच्या मापाचा शिवलेला आहे की काय असं आपल्याला घातल्यानंतर नक्कीच वाटेल। इतकी सिमिलर असा ब्लाऊज तो मुलगीच्या मापाने तयार होतो बघा। तर इथं बघा मी 38 इंच साईजचा ब्लाऊज घेतलेला आहे आणि तो आपल्याला करायचा आहे 28 साईज इतका, कमीत कमी 30 इंच साईज इतकी आपल्याला बनवायची आहे बघा। तर त्यासाठी पहिल्यांदा आपण फिटिंग करून घेणार आहोत। तर आपल्याला किती साईज लागणार आहे तर त्यापेक्षा एक अर्धा इंच कमी इतकं मार्जिन ठेवून मी पहिल्यांदा दोन्ही साईडला मी मार्किंग करून घेऊन टिप मारून घेणार आहे बघा। म्हणजे आपला रेडी किती ब्लाऊज लागणार आहे तर त्यापेक्षाही अर्धा इंच कमी आपल्याला ठेवायचं आहे। कमी म्हणजे आता जर आपल्याला 30 इंच ब्लाऊज पाहिजे असेल तर आपण 32 इंचा पहिल्यांदा करून घ्यायचा आहे बघा। आणि त्यानंतर पुढची महत्त्वाची जी ट्रिक आहे ती तुम्हाला मी पुढे सांगतेच। तर इथं पहिल्यांदा बाही आपली जी किती तयार लागणार आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। कमरेत आपल्याला थोडंसं लूज सोडायचं आहे बघा। तर कमरेत मी आता आपल्याला लागणार आहे त्यापेक्षा थोडंसं लूज सोडलेलं आहे, एक अर्धा इंच दोन्ही बाजूला। काखेत आपल्याला किती लागणार आहे ते बरोबर ॲक्युरेट मापाने मार्किंग करून घ्यायचं आहे। बाहीत ही एकदम परफेक्ट मार्किंग करून घ्यायचं आहे। फक्त आपल्याला हे शिवण जी करताना फक्त कमरेतलं माप आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे बघा। तर खूपच सुंदर असं फिनिशिंग होतं। तर पहिल्यांदा आपण टिपा मारून घेऊयात दोन्हीही बाजूंना। तर आजकालच्या मुलींना एकदम परफेक्ट असा मॅचिंगचाच ब्लाऊज साडीवरती लागतो बघा। जरी बारीक दिसणाऱ्या मुली असल्या किंवा 8वी 9वीच्या जरी मुली असल्या तर त्यांना आपल्या आईचा किंवा मम्मीचा ब्लाऊज बसून जात नाही। तर त्यासाठी आपल्याला फिटिंग हे करून घ्यावं लागतं। प्रत्येक वेळेस आपण त्यांच्या मापाचा ब्लाऊज शिवू शकत नाही बघा, किंवा साडीतलं आपलं इतकं कापडही शिल्लक राहत नाही की आपण त्यांच्या मापाचा ब्लाऊज शिवावा असं। तर त्यासाठी आपल्याला ही ट्रिक खूपच महत्त्वाची उपयोगी पडणार आहे बघा। तर इथं पहिल्यांदा मी दोन्हीही साईडना अशी टिप मारून घेते। आणि जरी आपण टिपा मारल्यात तर कसं होतं, गळा आपला जो असतो अलीकडच्या लेडीजना गळा आपला भरपूर असतो, डिझाईन असते, त्यामुळे गळ्याचा जी रुंदी असते तर ती जास्तच असते बघा। म्हणजे मुलींच्या मापाची ती नसते। मुलींना कसं होतं तर शोल्डर उतरल्यासारखा होतो किंवा ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही। तर तोही जो प्रॉब्लेम आहे तर तोही आज आपण सॉल्व्ह करणार आहोत बघा। तर पहिल्यांदा अशा आपण साईडने टिपा मारून घ्यायच्या आहेत। एकच टिप मारली तरीही चालेल, कारण तो आपण एका दिवसापुरताच वापरून मुली ठेवून टाकतात। तर त्यासाठी एकच टिप आपण मारून घ्यायची आहे बघा। न चुकता जी टिपांची टोकं आहेत तिथं लॉक करून घ्यायचं आहे। आणि आता आपण ब्लाऊज सरळ करून घेऊयात, म्हणजे आपला दंडघेर जो आहे तो रेडी झालेला आहे बघा। म्हणजे मुलीच्या मापानं बरोबर दंडघेर झालेला आहे। फक्त आता आपला कमरेत आणि आपली जी गळारुंदी आहे त्यामध्ये आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे। तर ते कसं करायचं
हे मी दाखवते तुम्हाला थोडक्यात. तर इथं बघा आपला ब्लाऊज हा फिटिंगनुसार रेडी झालेला आहे. तर आता आपण कोणती ट्रिक वापरणार आहोत पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, स्किप अजिबात करू नका. तर इथं बघा आपलं फिटिंग तर झालेलं आहे. छातीत एकदम परफेक्ट बसतो, बाहीतही परफेक्ट बसतो. पण आता प्रॉब्लेम काय आहे ते दाखवते मी तुम्हाला. आता गळ्याचा आकार तुम्ही बघू शकता, संपूर्ण डीप नेक असा गळा आहे, भरपूर गळारुंदी आहे ब्लाऊजची. तर आता ती आपण कशी ॲडजस्ट करायची जेणेकरून आपला शोल्डर उतरू नये मुलीने ब्लाऊज घातल्यानंतर. तर त्यासाठी एक सुंदर अशी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथं बघा आपल्याला काय करायचं आहे, तर जो पाठीचा सेंटर आहे तर त्याचा आपल्याला सेंटर मार्क करून घ्यायचा आहे खडूनी. पहिल्यांदा तुम्हाला दाखवते. तर हा आपला जो भाग आहे तर तो करायचा आहे पाठीमागच्या बाजूला आणि आपल्याला घ्यायचा आहे सेंटर पाठीमागच्या बाजूचा. एकदम सेंटरला बरोबर माप घेऊन आपण करायचं आहे बघा. टक्सच्या बरोबर मधोमध आपलं मार्किंग आलं पाहिजे. तर बघा इथं मार्किंग करून झाल्यानंतर आता आपण इथं एक छोटासा टक देणार आहोत. तर तो टक कसा द्यायचा, तर तो अशा पद्धतीनं सरळ न देता आपल्याला थोडासा तिरका असा टक द्यायचा आहे. तिरका म्हणजे कमरेच्या बाजूला आपलं एकदम कमी असा टक धरायचा आहे, अर्धा इंच इतका. पण वरच्या गळ्याच्या बाजूला आपल्याला 1 ते 1.25 इंच इतका टक धरायचा आहे बघा. म्हणजे आपल्याला तिरका टक मारायचा आहे वरून खालपर्यंत. आणि टक मारताना न चुकता दोन्ही बाजूंना लॉक करून घ्यायचं आहे बघा. टिपेच्या दोन्ही बाजू लॉक करायच्या आहेत बघा अशा पद्धतीनं, म्हणजे उसवणार नाही आपला टक यासाठी. तर आता तुम्ही बघू शकता गळा मी तुम्हाला दाखवते. आता आपल्या गळ्याचा आकार कसा झाला आहे हे तुम्ही बघू शकता. पहिल्यांदा आपला गळ्याचा आकार होता गोल पूर्ण डीप नेक मध्ये, आता तो बदामी असा झालेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. आणि कमरेत यासाठी मी तुम्हाला एक अर्धा इंच जास्त असं कापड सोडायला सांगितलं होतं. म्हणजे आपला जो रेडी ब्लाऊज असणार आहे त्यापेक्षा अर्धा इंच पहिल्यांदा आपल्याला कमी धरायचं आहे कमरेतली टिप मारताना, कारण ती इथं पाठीमागचा टक्स करताना ॲडजस्ट होऊन जाणार आहे बघा. तर आता गळ्याचा तुम्ही आकार बघू शकता, गळारुंदी किती कमी झालेली आहे. पसरट गळा होता तर तो एकदम निमुळता असा झालेला आहे. तुम्ही जर तुम्हाला पाहिजे असेल तर आणखी तुम्ही कमरेतली मार्जिन कमी करून पाठीमागचा टक्स तुम्ही आणखी वाढवू शकता बघा, जेणेकरून गळ्याचा आकार आणखी थोडा निमुळता होईल आणि फिटिंगला एकदम सुंदर बसेल. तर बघा किती सुंदर. समोरचा गळाही आपला जास्त पसरट होता तोही कमी झालेला आहे आणि पाठीमागचा गळाही एकदम निमुळता असा झालेला आहे. म्हणजे मुलगीनं घातल्यानंतर तो ब्लाऊज एकदम परफेक्ट तिच्या गळारुंदीनुसार होणार आहे. तर आता आपला जो सेंटरला टिप मारलेली आहे तर तिथं आपल्याला एखादी पिन आपली जी असते साडी पिन, आता वेगवेगळ्या डिझाईनच्या पिन आपल्याला भेटतात, तर त्यातली तुम्ही एखादी पिन इथं ब्रोच म्हणून लावू शकता किंवा सेंटर म्हणून लावू शकता. तर सुंदर असं फिनिशिंग येतं बघा ब्लाऊजला. जेणेकरून आपली जी टिप मारलेली आहे ती जर तुम्हाला झाकून टाकायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं थोडंसं पॅच छोटंसं किंवा एखादी डिझायनर पिन वापरू शकता आणि त्यामुळे आपल्या ब्लाऊजच्या गळ्यालाही सुंदर असा लुक येईल बघा. तर अशा पद्धतीच्या पिना आपल्या बाजारात मिळतातच, आपल्याकडे असतातच साडीच्या पिना, तर त्या तुम्ही इथं वापरू शकता. तर अशा पद्धतीनं बघू शकता तुम्ही किती सुंदर पद्धतीनं 5 मिनिटात आपलं जे ब्लाऊजचं फिटिंग आहे ते झालेलं आहे. तर याच पद्धतीनं मी आणखी एक ब्लाऊज फिट करून ठेवलेला आहे बघा, जो माझ्या मुलगीला एकादशीच्या कार्यक्रमाला पाहिजे होता. आषाढी एकादशीचा कार्यक्रम झाला शाळेत, तर त्यासाठी मी फिटिंग करून हा ब्लाऊज दिलेला होता बघा. तर याचं फिटिंग मी तुम्हाला दाखवते. तर कमरेतही मी फिटिंग केलेलं आहे, बाहीतही फिटिंग केलेलं आहे बघा. आणि पाठीमागचा गळा मी तुम्हाला आता दाखवते. किती साईजचा हा ब्लाऊज केलेला आहे मी. 40 इंच साईजचा ब्लाऊज होता, तर त्याचा मी 30 इंच इतका मी ब्लाऊज केलेला आहे. तर गळारुंदी तुम्ही बघू शकता एकदम निमुळता आकार झालेला आहे. बाहीचा टीप भरपूर अशी छोटी बाही आपली झालेली आहे बघा. आणि पाठीमागचा आकार तुम्हाला दाखवते मी गळ्याचा. तर इथं छोटंसं पॅच होतं स्टोनचं,
तर ते पूर्णपणे झाकून गेलेलं आहे आणि गळ्याचा आकार हंडी गळा असा होता, तर तो वरून हंडी गळा आणि खाली बदामी आकाराचा गळा तयार झालेला आहे बघा. म्हणजे आपण लहान मुलगीला जसा ब्लाऊज शिवतो तर त्याच पद्धतीने हा ब्लाऊज शिवल्यानंतर रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे. कुठेही तुम्हाला जाणवणार नाही की हा मोठ्या लेडीजचा किंवा मोठ्या साईजचा ब्लाऊज होता असं. तर ब्लाऊज घातल्यानंतरही खूपच सुंदर फिनिशिंग येतं. कुठेही म्हणजे फुगीर भाग वगैरे असा दिसून येत नाही बघा. खूपच सुंदर पद्धतीनं बघा, मी एकदम तिरका असा टक घेतलेला आहे आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे. तर अशा पद्धतीनं आपण प्रत्येक साडीवरती आपल्या मुलींना किंवा कस्टमरचे जर मुलीचा ब्लाऊज टक करायला आला असेल तर अशा पद्धतीनं टक करून दिला तर तो फिनिशिंगला आणि फिटिंगला खूपच सुंदर बसतो. काहीच प्रॉब्लेम येत नाही, कुठेही टाचणी लावावी लागत नाही किंवा आणखी काही फिटिंग करावं लागत नाही बघा. एकदा असं फिटिंग करून घेतल्यानंतर आणि या साडीचं ब्लाऊजचं काम झाल्यानंतर आपण आणखी उसवून तो ब्लाऊज आपल्यासाठी वापरू शकतो. तर खूपच सुंदर आणि सोपी अशी ट्रिक आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. प्रत्येक साडीवरती आपल्या मुलींना आपण मॅचिंग ब्लाऊज देऊ शकतो अशा पद्धतीनं फिटिंग करून घेतल्यानंतर. कारण प्रत्येक वेळेस आपण नवीन प्रकारचे ब्लाऊज मुलींना शिवू शकत नाही, कारण ते पडूनच जातात. एकदा वर्षातून एकदा किंवा दोनदा ते वापरले जातात आणि त्यानंतर ते तसेच बसतात आणि पुढच्या वेळी आपण जेव्हा ते वापरायला घेऊ तर ते त्यावेळेस छोटे झालेले असतात बघा, उंचीने किंवा अंगातही छोटे झालेले असतात किंवा गळ्याचा आकारही त्यांना जुने झालेले असतात म्हणायला हरकत नाही. तर प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या गळ्याचे आकारही आपण आपल्याच ब्लाऊजला केल्यामुळे मुलींनाही ते ब्लाऊज वापरता येतील बघा. आणि यातूनही जर तुमची गळारुंदी थोडीशी गळा किंवा पसरट वाटत असेल तर तुम्ही शोल्डरमध्ये अगदी 1/2 इंच इतकं तुम्ही पकडू शकता बघा टिप मारून. तर त्यामुळे जास्त गोळा झाल्यासारखं ब्लाऊज होणार नाही. समोरचा गळा पसरट असतो आपला, तर तो मुलींचा जास्त पसरट नसतो, तर त्यासाठी थोडंसं शोल्डरमध्ये तुम्ही ॲडजस्ट करू शकता अशा पद्धतीनं. तर आजची ही ट्रिक मी खास आपल्या मुलींसाठी वापरलेली आहे की ज्यांना साडी नेसायची खूप हौस असते. सणवार आले की त्या हमखास साडी नेसायला घेतात बघा. गणपतीत तर हमखास 2 ते 3 वेळा आपल्या मुलींना ह्या साड्या नेसवाव्या लागतात. शाळेतले कार्यक्रम 1-2दा होतात, त्यानंतर आपल्या घरी गौरीचा कार्यक्रम असतो, तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस मुलींना वेगवेगळी अशी साडी नेसावी लागते. तर त्यावेळी प्रत्येक वेळेस त्यांना वेगवेगळा ब्लाऊज पाहिजे असतो. तर अशा वेळी आपण अशा पद्धतीनं जर फिटिंग केलं तर खूपच सुंदर असा त्यांचा लुक येऊ शकतो बघा आणि त्याही खुश होतात. तर इथं तुम्हाला मी साडी दाखवत आहे की ह्या साडीवरती कोणताच गोल्डन कलरचा ब्लाऊज मॅच झाला नसता, कारण साडीला भरपूर वर्क आहे, कॉन्ट्रास्ट कलरमध्ये आहे. तर ज्या त्या साडीवर जे ते ब्लाऊजच उठून दिसतं. तर बघू शकता तुम्ही साडी किती सुंदर अशी आहे. पान कलरची साडी आहे बघा, बॉटल ग्रीन, आणि त्यावरती रेड कलरचा ब्लाऊज आहे. तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आवडला का, हेल्पफुल वाटला का, हेही मला सांगायला विसरू नका. आणि असेच नवनवीन ट्रिक्स आणि टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन येतच राहीन. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप वॉचिंग आणि लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईबही करा. आणि जर तुम्हाला ह्या ब्लाऊजची, रेड ब्लाऊजची जर डिझाईन पाहायची असेल तर आपल्या चॅनलवरती तोही व्हिडिओ उपलब्ध आहे, तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन ठेवते. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.